उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी येणार आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये खासदार संजय राऊत येणार आहेत। या ठिकाणी राम रक्षा पठण आणि महाआरती आयोजित करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी सभेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। आपल्या बरोबर काही शिवसैनिक आहेत। आज प्रमुख काय सांगाल, आज खासदार संजय राऊत येणार आहेत। बारामतीत येण्याचं मुख्य कारण म्हणजे हेतू पुरस्कार बारामतीत शिवसेना आलेली नाही, कारण शिवसेना ही बारामती जुनीच आहे। फक्त आताच आलं काय की बारामतीत जे राष्ट्रवादी गटाचे नेते होते अजितदादा, त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळाला म्हणून शिवसेनेने आंदोलन केलं आणि तो मुद्दा घेऊन त्या पवार फॅमिलीची वाद चालू झालाय। तो सुद्धा अजून वाद मिटला नाही, पण शिवसेनेला आमचं प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला संघटना वाढवायची या उद्देशाने आम्ही बारामतीत। काय सांगाल तुम्ही, खऱ्या अर्थाने आज संजय राऊत या ठिकाणी येणार आहेत, काय नेमके त्यांच्याकडून तुमच्या आदेश काय करतील तुम्हाला? आम्हाला आदेश त्यांचे जे असतील त्याप्रमाणे आम्ही तर काम करतच आलोय आजपर्यंत। राम रक्षा पठण आहे आणि राम मंदिरात जी चोरी झाली त्याचा आवाज आम्ही आता मोरेश्वर मंदिरात संजय राऊत साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज उठवणार आहे। एक प्रकारची ऊर्जा आम्हाला निर्माण झाली, कारण राऊत साहेब आम्हाला शिवसैनिकांना इथं भेटायला येतात आणि जे आम्ही काम करतोय त्या संदर्भात आता आम्ही दाखवून देऊ की आमची बारामतीत कशा प्रकारे साहेब ताकद वाढत चाललेली आहे आणि त्याप्रमाणे आमचं काम आम्ही हे करतो चाललेलं आहे। आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने संजय राऊत जे आहेत ते बारामतीतील मोरगाव या ठिकाणी येणार आहेत आणि बारामती तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।